भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओन मध्ये संवाद, शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही, पाकिस्तानची ग्वाही। दोन्ही देशांच्या डीजीएमओंची हॉटलाईनवरून बातचीत। भय बिनू होए ना प्रीत, समझदार को इशारा काफी है, असं म्हणत एअर मार्शल AK भारती यांचा पाकिस्तानला इशारा। पंतप्रधान मोदींचं आज रात्री 8 वाजता संबोधन। ऑपरेशन सिंदूर नंतर मोदी देशवासियांशी संवाद साधणार। पाकिस्तानच्या आण्विक तळांवर भारताने हल्ला केला नाही, हवाई दलाची माहिती। किराना हिल्सवर आण्विक तळ असल्याची माहिती नाही, हवाई दलाचं स्पष्टीकरण। आण्विक तळावरच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात भूकंप होत असल्याची सोशल मीडियामध्ये चर्चा। न्यूक्लिअर रेडिएशन होण्याच्या भीतीने अमेरिका आणि इजिप्तचं विमान पाकिस्तानमध्ये गेल्याच्या व्हायरल पोस्ट। भारत-पाक डीजीएमओंच्या चर्चेआधी पंतप्रधान मोदींची तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठक। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीला उपस्थित। ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रोची एंट्री, पाकिस्तानच्या हालचालींवर इस्रोच्या 10 उपग्रहांची नजर। इस्रोचे अध्यक्ष V नारायणन यांची माहिती। भारतीय सैन्याने अद्दल घडवल्यानंतर पाक वटणीवर पाक लष्कराकडून रात्री सीमेवर कोणताही गोळीबार नाही। जम्मू काश्मीरसह आंतरराष्ट्रीय सीमेवर सध्या शांतता। भारताने दिलेल्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानकडून कालपासून गोळीबार नाही। बॉर्डरवरील गावं रिकामी, सर्वत्र शुकशुकाट, सुरक्षा दलाची परेडही बंद। जम्मू काश्मीरमधील शाळा उद्या सुरू होणार। सीमा भागातील कुपवाडा, बारामुल्ला, गुरेज सब डिव्हिजन, बांदीपुरा या ठिकाणी शाळा मात्र बंद राहतील। वायुदलाच्या वर्दीमध्ये भारतीय वायुसेनेच्या बेसबाहेर वावरणाऱ्या 2 जणांना पंजाबमधून अटक। सुखप्रीत सिंग आणि सूरज सिंग हवाई दलाच्या वर्दीमध्ये रेकी करत असल्याचा आरोप। भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली 32 विमानतळं पुन्हा खुली। श्रीनगरचं विमानतळ उद्या उड्डाणासाठी खुलं होणार। नवनीत राणांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी। हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढ़ने वाली, थोड़े दिन की मेहमान, अशा धमक्यांचे राणांना फोन। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार, शरद पवार एकाच मंचावर। वायबी चव्हाण सेंटरमध्ये सहकाराचं सक्षमीकरण आणि राज्य शासनाचं धोरण या विषयावर कार्यक्रम। नातं संपलं सांगण्यासाठी राज ठाकरे फडणवीसांना भेटले असावेत। राज ठाकरेंनी पुन्हा सुरुवात करावी, आम्ही आजही सकारात्मक। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर राऊतांचं विधान। नातं संपलं